जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सूत्रे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। 1 जानेवारी इंग्रजी नवीन वर्ष या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हा सर्वांसाठी आणि आम्हासाठी सुद्धा सुख समृद्धीचं आणि यशस्वीपणाचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। चला, पहिल्याच वर्षातला पहिलाच दिवस, संकल्प काहीतरी करायचा आहे। जो संकल्प आपण पूर्ण करणार एकही दिवस न चुकवता असा संकल्प करायचा आहे। आणि असा संकल्प करा की जो अवघड आहे करायला, म्हणजे स्वतःसाठी ही एक टार्गेट असेल ते। आणि येणारी पोलीस भरती 2025 मध्ये आपण मेरिट लिस्ट मध्ये येऊ या दृष्टीनेच संकल्प करा। दुसरा संकल्प सध्या काहीच नाही करायचा बाकीचा, पुढे आपोआप संकल्प नाही केला तरी त्या गोष्टी होत राहतात पुढे एकदा स्वप्न पूर्ण झाल्यावर। चला, गुड आफ्टरनून सर्वांना, शुभ दुपार। तर आपण तुमच्यासाठी ज्यांचे मुंबईचे पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी आपण काही सेशन चालू केलेले आहेत, ते म्हणजे 2014 ते 2024 या वर्षांमध्ये मुंबई जिल्ह्याचे जे पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये मुंबईचे कुठले कुठले प्रश्न विचारलेले आहेत, तर या सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण या सेशन मध्ये करत असतो। तर आजचं सेशन तुमच्यासाठी सुट्टी न करता रेकॉर्डिंग स्वरूपात का होईना तुमच्यासाठी अपलोड करतोय, त्यामुळे महत्त्वाचं आहे, शेवटपर्यंत बघायचंय। चालू झालेलं सेशन जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। करूयात आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात। चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तक्र या तत्सम शब्दाचा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? काही सोपे प्रश्न असतील, काही अवघड प्रश्न असतील, हे मी तुम्हाला आधीच सांगते। का? कारण जसे पेपर आलेत तसे आपण मी तर मिक्स क्वेश्चन घेतलेले आहेत। ठीक आहे, मग पेपरमध्ये जसे प्रश्न सोपे असतील मी पण सोपे घेणार, अवघड असेल जसे तसे घेणार, त्यामुळे टेन्शन घ्यायचंच नाही अजिबात। चला बघा, तक्र हा तत्सम शब्द आहे, म्हणजे इथंच सांगितलंय की तक्र हा काय आहे, संस्कृत शब्द आहे। तर या संस्कृत शब्दापासून आपण आपल्या मराठीमध्ये म्हणजे तद्भव मध्ये संस्कृत मधून मराठीत येताना बदल केलेले शब्द, ठीक आहे, संस्कृत मधून मराठीत येताना बदल केलेले शब्द तद्भव। तक्रापासून कोणता शब्द मराठीत घेतलेला आहे आपण, तर तक्रापासून ताक घेतलेला आहे। पर्याय कुठला योग्य आला मग? पर्याय चौथा योग्य। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे, विसंगत शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे। विसंगत म्हणजे वेगळा, ओळखा, ओढा, तलाव, विहीर, डबके। दिसायला वेगळा शब्द असं नाही बघायचं आपल्याला। दिसण्यावर तुम्ही म्हणाल मॅडम हे यांच्यामध्ये 3-3 अक्षरे, त्याच्यात 2च अक्षरे, तेच उत्तर बरोबर आहे। पहिलं आहे का? पहिलं उत्तर बरोबर आहे, बरोबर। पण हे लॉजिक नाही, असले चिल्लर लॉजिक पोलीस भरतीमध्ये नसतात। लॉजिक काय लागतं इथे, तर तुम्ही जर लिंगावरून गेला तर उत्तर आपलं निघत नाही। बघा, लिंग जर बघितलं तर ओढा तो ओढा, तलाव तो तलाव, विहीर ती विहीर, डबके ते डबके। तो ती ते, आता तिघ जर तो असतं तर आपण ते म्हटलं असतं, बरोबर। त्यामुळे इथं उत्तर निघत नाही लिंगावरून। मग आपल्याला उत्तर काढायचंय की ओढा काय असतो, ओढा वाहता असतो। ओढा एका जागेवर साचून राहतो का रे? नाही राहत ना। परंतु तलावाचं पाणी, विहिरीचं पाणी आणि डबक्याचं पाणी साचलेलं असतं। साचलेले पाणी हे लॉजिक लागतं इथं, बरोबर। तिघांचं पाणी हे साचलेलं असतं, पण ओढा हा वाहता असतो, साचलेला नसतं पाणी त्याच्यामध्ये, म्हणून ओढा हा पर्याय बरोबर आहे। आता जे नवीन पोलीस भरतीमध्ये उतरले असतील त्यांनी तसं लॉजिक लावलं असेल, 3 अक्षर आणि 2 अक्षर, तरी त्यांचं उत्तर बरोबर आहे, पण लॉजिक चुकलंय। ठीक आहे, पर्याय कुठला योग्य आहे इथे? पर्याय पहिलाच योग्य। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात? कोणत्या नामांचं अनेक वचन होतं असं सांगितले? विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, वरीलपैकी सर्व। ओळखा, कोणत्या नामांची अनेक वचने होतात? असं कोण आहे त्याचं अनेक वचन होतंय? विशेष नाम, राहुल। एकापेक्षा जास्त राहुल एकत्र आले तर काय म्हणणार आपण? हे राहुले तुम्ही कधी आलात म्हणतो का? राहुले, राहुलो, राहुल्या नाही म्हणत, ते आपण मजाक मध्ये घरी आपण नावांच्या फोड करतो, ठीक आहे, पण अनेक वचन होत आहे? होत नाही। भाववाचक नाम घ्या,
शांती, समाधान, ही भाववाचक नाम विशेष नाम म्हणून सुद्धा आपण वापरतो, पण इथं भाववाचक आहे, मूळ भाववाचक नाम आहेत हे. अनेक समाधान, मला खूप समाधान झाले आज, खूप जास्त समाधान वाटतंय. एकच समाधान असतं तर आपण म्हटलं असतं ना, मला एकच समाधान वाटते, खूप जास्त समाधान वाटते, म्हणतो का? नाही. एक असू दे, अनेक असू दे, समाधानचं समाधानच राहतं. सामान्य नाम जर आपण घेतलं, घर घ्या, सोप्पा शब्द. घरचं अनेक वचन होतं का? एकापेक्षा जास्त घर एकत्र आल्यावर आपण त्याला काय म्हणतो? घरे असं म्हणतो. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य आहे. फक्त सामान्य नामाचंच अनेक वचन होतंय, बाकी विशेष नामांचं भाववाचक नामाचं होत नाही, म्हणून पर्याय तिसराच योग्य. सेशन ज्यांना आवडते लाईक करून घ्यायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे? संयुक्त स्वर कोणता आहे ते आपल्याला विचारले. ए, अ, ई आणि ई. ओळखा. संयुक्त स्वर म्हणजेच काय? तर जो स्वर बनण्यासाठी कमीत कमी दोन वेगवेगळ्या स्वरांची गरज लागली त्याला म्हणतो संयुक्त. संयुक्त म्हणजे मिश्रण, दोन स्वरांचं मिश्रण. कुठं आहे? अ आणि ई हे काय आहेत आपले? तर हे ऱ्हस्व स्वर आहेत. अ आणि ई ऱ्हस्व स्वर आहेत. आणि दीर्घ ई दुसरी वेलांटी म्हणजे हा दीर्घ स्वर झाला, ऱ्हस्व दीर्घ झाला. आणि ए कसा तयार झाला? तर ए अ अधिक ई पासून ए तयार झाला, म्हणजे हा काय झाला? आपला संयुक्त स्वर झाला. हा काय झाला? संयुक्त स्वर झाला. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य आला? आपला पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. राजाला मुकुट शोभतो, कर्ता ओळखायचा आहे. राजा मुकुट शोभतो यापैकी नाही. ओळखा. कर्ता म्हणजे क्रिया करणारा, क्रियापदातील मूळ धातू घ्यायचा. नारा, नारे, नारे कोण असा प्रश्न विचारल्यावर जो शब्द आपल्याला भेटेल त्याला आपण कर्ता असं म्हणतो. बघा, राजाला मुकुट शोभतो मध्ये शोभ धातू आहे. शोभणारा कोण? राजा आहे का? नाही. शोभणारा कोण? मुकुट. मुकुट झाला कर्ता, वाक्यात कर्म नाही म्हणून हे वाक्य अकर्मक आहे. आणि मुकुट हा वाक्यातील काय झाला? मुकुट हा वाक्यातील कर्ता झाला. पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याआधी इंग्रजी नवीन वर्ष नवीन ऑफर, आपली जी निश्चय बॅच आहे टिक्कर मराठीची 12वी बॅच तुम्हाला ऑफर मध्ये भेटतीये 999 रुपीजला. ज्यांना ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा. पुढचा प्रश्न आहे, आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. या ओळीमधून खालीलपैकी कोणता अलंकार आहे? व्याजोक्ती अलंकार, अन्योक्ती अलंकार, पर्यायोक्ती अलंकार, चेतना गुणोक्ती अलंकार. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला. वसंत फेरीवाला म्हणजेच काय? वसंत फेरीवाला म्हणजे वसंत ऋतू आलाय, दारी असं सांगितलंय. वसंत ऋतू दारी आलाय आणि पोते खांद्यावरी सौद्याचं येतात. सौद्याचं पोतं खांद्यावरी देईल ज्याचे त्याला, म्हणजे ज्याचं त्याला तो काय करतोय? वाटणी करून टाकतोय. निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे काम करतोय असा जेव्हा बोध होतो तेव्हा कुठला अलंकार होतो? आपला चेतना गुणोक्ती अलंकार होतो. आता वसंत ऋतू आला म्हणजे आपले धान्य पिकायचे, उत्पादन निघायची वेळ झाली, बरोबर? म्हणून असं वाक्य इथं बनवलेलं आहे. पर्याय चौथा इथे योग्य. पुढचा प्रश्न आहे, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती? मूळ मराठी वर्णमाला सांगितली. मूळ वर्णमाला म्हणजे 2009चा शासन निर्णय होण्याच्या आधीची वर्णमाला. 50, 47, 48, 52. 52 म्हणजेच ही झाली आपली सध्याची वर्णमाला. शासन निर्णय झाल्याच्या नंतरची वर्णमाला म्हणजेच आधुनिक वर्णमाला. 52 वर्णांची. पण आपली मूळ वर्णमाला जी आहे 48 वर्णांची आहे. 48 प्लस 4 केलेत. मग हे 4 कोण कोण ऍड केलेले आहेत? तर आपले 2 इंग्रजी स्वर ऍड केलेत आणि विशेष संयुक्त व्यंजने 2 ऍड केलेत. संयुक्त व्यंजने हे दोघं ऍड करून काय केलेलं आहे? 4 52 आधुनिक वर्णमाला. मूळ वर्णमाला म्हणजे काय? पारंपरिक वर्णमाला, दुसरं नाव आहे याला. मूळ वर्णमाला म्हणजे पारंपरिक वर्णमाला, ज्याच्यात कुठलाही बदल नव्हता, बदल चेंजेस केलेले नव्हते. 48 वर्णांची वर्णमाला. पर्याय तिसराच योग्य.
पुढचा प्रश्न आहे, म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही म्हणजे काय? काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही खूप वेळा बघून झालंय आपलं. रक्ताचं नातं म्हणता तुटत नाही. म्हणता तुटत नाही म्हणजेच काय? बघा आता, काठी मारल्याने पाणी दुभंगत का? हा तेवढ्या पुरतं तेवढी तिथे लाईन पडते, दोन्ही दोन भाग झालेले दिसतात, पण लगेचच दुसऱ्या 2-3 सेकंदामध्ये आपण पाहतो की पाणी बरोबर सोबत व्हायला लागलंय. म्हणजेच काय? रक्ताचं नातं दोघांमध्ये, दोन भावांमध्ये भांडणं झाली किंवा दोन बहिणींमध्ये भांडणं झाली, तेवढ्या पुरतं समोरच्या ऐकणाऱ्याला वाटतं आताच झालं, आता आपलं काम झालं, आपण तमाशा बघायला मोकळं. काडी पेटली टाकली आपण, ती पेटली बरोबर असं वाटतं. दोघांमध्ये भांडणं होतात, पण नंतर कालांतराने ते दोघं एकमेकांशी समंजसपणा जर घेतलं तर दोघं पुन्हा एकत्र येतात आणि बघणारा बघतच राहतो. रक्ताचं नातं आता आजपासून आपला संबंध संपला असं म्हणून तुटत नाही. जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीची कागदपत्र काढाल ना वाटण्या करायला, बरोबर येणार सगळे. म्हणता तुटत नाही. पर्याय तिसरा योग्य असा अर्थ आहे. चला पुढे. मतिगुंग होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मतिगुंग होणं म्हणजेच काय? हाही प्रश्न झालाय आपला. मतिगुंग होणे बघा, रिपीटेड क्वेश्चन आहेत. आपण 2014 ते 24 मधले प्रश्न पाहतोय. ठीक आहे. हे प्रश्न जसे जसे पुढच्या वर्षी पेपर येतात तसे तसे ते मागचेच प्रश्न काहीतरी रिपीट होतात. 25-30% मागचेच प्रश्न रिपीट होत असतात जसे जसे. मतिगुंग होणे म्हणजे एखाद्या विचारामध्ये एवढं तल्लीन होणे की काय चाललंय आजूबाजूला काही छान पत्ता लागत नाही आपल्याला. मग तुम्ही असं अभ्यासामध्ये तल्लीन होऊन जाता, बरोबर ना? पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शब्दाचं रूप बरोबर लिहिलेलं नाहीये? जाऊन, ठेवून, देऊन आणि घेऊन, कोणत्या शब्दाचं रूप बरोबर नाही लिहिलंय? आता इथे तुम्हाला आधी मूळ धातू ओळखावे लागतील, बरोबर? मग मूळ धातू, याच्यामध्ये मूळ धातू आहे जा, मूळ धातू आहे ठेव, मूळ धातू आहे दे, मूळ धातू आहे घे, बरोबर? यांना ऊन प्रत्यय लागलाय त्यामुळे जसा तसा लावलाय, बरोबर आहे. पण ठेवून हा शब्द आहे, ठेव अधिक ऊन असं झाल्यावर ठेऊन अशा पद्धतीने शब्द तयार होणार आहे. असा हा दिलाय जो ठेवून, हा ऊन प्रत्यय आहे. मग फक्त ठे हा धातू आहे का? नाहीये. त्याच्यामुळे पर्याय दुसरा आपला चुकीचा लिहिलेला, त्याचं शुद्ध रूप, बरोबर योग्य रूप या पद्धतीने आहे. सेशन आवडतंय, लाईक करायचंय. इंग्रजी नवीन वर्ष असून सुद्धा तुमच्यासाठी सुट्टी ठेवून सुद्धा तुमच्यासाठी रेकॉर्डिंग लेक्चर आपण अपलोड करतोय. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी पुन्हा एकदा, इंग्रजी नवीन वर्ष नवीन ऑफर आपली टिक्कर मराठीची 12वी बॅच, सगळ्या विषयांची फुलफिल बॅच, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतची बॅच आपली फक्त 999 ला तुम्हाला भेटते. हे सगळे फीचर्स तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहेत. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये जाऊन बॅच घेण्याची प्रोसेस कंप्लीट करता करता कुपन कोड टाकायला येईल. अशा वेळी तुम्हाला कुपन कोड ऍड करायचा न्यू इयर कॅपिटल मध्ये NEWYEAR. ही ऑफर 25 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत म्हणजे आजच्या पर्यंतच मर्यादित आहे. ज्यांना पाहिजे फटाफट ऑफिस नंबर दिलाय आपला, ऑफिस नंबरवर कॉल करून ऍडमिशन घेऊन टाका. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य म्हणजे चुकीचा शब्द आपल्याला निवडायचा आहे. चुकीचा शब्द कुठला असणार आहे? पोत्यांची थप्पी, नाण्यांची चवड, भाकरींची रास, हरणांचा कळप. काय येईल? चवड नाण्यांची असते का? भाकरींची किंवा धान्याची रास असते, बरोबर? आणि भाकऱ्यांची चवड सुद्धा म्हणतात याला, चवड असते. पर्याय कुठला मग चुकीचा लिहिलेला आहे? पर्याय दुसरा. चळत आणि चवड यांच्यामध्ये फरक आहे. पुढे, किल्ल्यांचा जुडगा असतो तसं केळ्यांचा काय असतो? अनेक केळी, जसे अनेक किल्ले एकत्र आल्यावर त्याला आपण जुडगा म्हणतो, तसे अनेक केळी एकत्र आल्यावर आपण त्याला काय म्हणतो? घोस, लोंगर, ढीक, झुपका. केळ्यांचा काय असतो? सोप्पा एकदम. केळ्यांचा काय असतो? घोस असतो. पर्याय पहिला योग्य. घड म्हणतात बघा केळ्यांचा, घड. द्राक्षांचा पण सेम. पुढे, खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, डोळ्यात केर, कानात फुंकर, आग डोळ्याला लोणी टाळ्याला, आयत्या बिळावर नागोबा. ओळखा.
काय येणार आहे बरोबर? बघा, या 3 म्हणींचा अर्थ एक आहे की कारण एका ठिकाणी आणि उपाय भलत्याच ठिकाणी, म्हणजे लागलं एका ठिकाणी, त्याचा उपाय मात्र भलत्याच ठिकाणी करायचा. या तिघांचा अर्थ सेम आहे, फक्त एक वेगळा आहे, तो म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, म्हणजेच मेहनत एकाने घ्यायची आणि त्याचं क्रेडिट मात्र दुसऱ्याला जातं. पर्याय चौथा इथे योग्य. पुढचा प्रश्न, खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील? तक आहे इथं पहिला उपसर्ग, म्हणजे पहिलं अक्षर कुठलं येईल तिथं? हराम, पुमव, मपुह, महर. बघा, शुद्ध शब्द म्हणजे अर्थपूर्ण शब्द होईल, मस्तक होईल. मग कुठे दिसतोय? इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे, मस्तक होईल, पुस्तक होईल आणि हस्तक होईल. रस्तक होणार नाही, रस्तक होणार नाही, रास्तक होणार नाही. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य आहे? वस्तक पण होणार नाही. मग पर्याय तिसरा योग्य आपला. जाऊया पुढे. हा, पुढचा प्रश्न आहे, मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. कुठला काळ येईल? भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, साधा वर्तमान काळ. मी कादंबरी लिहीन एकटच क्रियापद आहे, कुठला ना कुठला साधा काळ असणार. बॅच मध्ये शिकून झाले आपलं हे. कुठला साधा काळ असेल तर शेवटी लागलेल्या प्रत्ययावर डिपेंड असतं. इन किंवा इल हे साध्या भविष्य काळाचं क्रियापद असतं. मुख्य प्रकार इथं ओळखायचा, म्हणून पर्याय तिसरा भविष्य काळ हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका संच, ज्यांचा मुंबईचा पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी देतोय. 10 पेपर फक्त 49 रुपयाला आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे ऑफिस नंबर दिलाय, या नंबरवर कॉल करा आणि घेऊन टाका. पुढचा प्रश्न आहे आपला, नीलकंठ या शब्दाचा समास कोणता? नीलकंठ शब्दाचा समास तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही, अव्ययभाव समास. ओळखा, काय येईल बरोबर? नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. शंकर महादेव, 2 पदांवरून तिसरा एकाच पदाचा बोध होतोय, म्हणजे हे आहे आपलं बहुव्रीही समासाचं उदाहरण. पर्याय तिसराच योग्य. केशवसूत, केशवसूत, केशव कुमार, लय कन्फ्युज होतो आपण. आता ओळखा, केशवसूत हे टोपण नाव कोणाचं आहे? प्रल्हाद केशव अत्रे, शं.के. कानेटकर, लोकमान्य टिळक, कृष्णाजी केशव दामले. केशवसूत. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखलं जातं. पर्याय चौथा योग्य. पुढे, भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? ओळखा. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे अवघड प्रतिज्ञा, अत्यंत खडतर प्रतिज्ञा. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचंय. भावे प्रयोग म्हणजे कोणालाच भाव नाही वाक्यात. कोणालाच भाव नाही म्हणजे कर्ता आणि कर्म दोघं महत्वाचे आहेत. कर्ता आणि कर्म दोघांपैकी कोणालाच वाक्यात भाव नाही म्हणजे दोघांनाही प्रत्यय असतो. कर्त्याला प्रत्यय असल्यावर कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलणार नाही, कर्माला प्रत्यय असल्यावर कर्माप्रमाणे क्रियापद बदलणार नाही. बरोबर. मग असं कुठे दिसतंय तुम्हाला? बघा, तो मुलगा पेरू खातो, खाणारा कोण? मुलगा. मी कामावरून आत्ताच आलो, येणारा कोण? मी. सिंहाकडून काय मारली गेली, मारणारा कोण? सिंह. आईने मुलीस समजावले, समजावणारी कोण? मुलगी, सॉरी आई. आता इथं बघितलं तर हे इथंच कट झालं, यांना प्रत्यय नाहीये. दोघांना प्रत्यय आहे, पण मारली ती काय? गाय. गाय झालं कर्म. समजावलं ते कुणाला? मुलीला. मुलगी झालं कर्म. इथं प्रत्यय दिसत नाही, इथं प्रत्यय आहे, म्हणजे आपलं भावे प्रयोगाचं उदाहरण पर्याय चौथा. कर्त्याला कडून प्रत्यय म्हणजे हा नवीन कर्मणी प्रयोग झालाय, म्हणजेच कर्म कर्तरी. ठीक आहे, तर पर्याय चौथा इथे योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झाला आहे
त्याच नियमानुसार तयार झालेला दुसरा शब्द 4 पर्यायांवरून आपल्याला खाली ओळखायचा आहे. सच्चरित्र, दुष्काळ, पुरस्कार, दुःख. निष्पाप, नि, विसर्ग, अधिक, पाप असा शब्द तयार झालाय. बरोबर. इथं काय झालेलं आहे, विसर्गाचा श झालेला आहे, मागे ई आहे आणि पुढे क ख प फ पैकी एक आपलं कठोर व्यंजन आहे, त्याच्यामुळे विसर्गाचा श झालाय. याच टाईपचं जिथं विसर्गाचा श झाला असा शब्द कुठला दिसतोय, तर एकच दिसतोय, दु विसर्ग अधिक काळ. क ख प फ पैकी इथं क आहे, इथं प आहे, ई आणि उ पैकी इकडे उ आहे, इकडे ई आहे, इथं उ आहे. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य आहे आपला, पर्याय दुसराच योग्य. चला, तर टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही जॉईन करून घ्यायचा आहे. काही महत्वाचे नोटिफिकेशन असतात ते टेलिग्राम चॅनलवर आपण टाकत असतो, किंवा युट्यूबला जेव्हा लेक्चर होतं त्याच्या लिंक लगेच आपण शेअर करतो आपल्या चॅनलला. चला, तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पुन्हा एकदा सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. एक नवा संकल्प किंवा जुना संकल्प असेल तोच कंटिन्यू करा, चांगला असेल तर. ठीक आहे. आणि आपल्या सर्वांचं स्वप्न या 2025 मध्ये नक्की पूर्ण होईल अशीच प्रार्थना. ठीक आहे. चला, ऑल दी बेस्ट. फाईल सेव्ह करते म्हणजे तुम्हाला भेटून जाईल आपल्या ऍप मध्ये, फ्री मध्ये अभ्यासाला भेटते फाईल ही. चलो, बाय बाय.